माझं नाव श्रीकांत संतोष शांडे. मी मॅमचा स्टुडंट होतो 2014-15 साली. मी BCS केलेलं आहे, MCS केलं, नंतर MBA केलेलं आहे. MBA ह्याच्यात केलेलं आहे, कोविड काळात केलेलं आहे. ते कन्सिडर करू नका, मला जस्ट सांगायला बरं पडतं म्हणून मी सांगतो. आणि माझा टोटल 3 कंपन्यांमध्ये एक्सपिरियन्स आहे. पहिला TCSला होतो, विप्रो, आणि आता कॉग्निझंटमध्ये आहे. माझे टोटल बॅकग्राऊंड डेटा साईडच होती. स्टार्टिंगला ETL डेटा इंजिनियर जॉईन झालो, त्याच्यानंतर ते कन्वर्ट झालं फुल डेटा इंजिनियरमध्ये, आणि करंटली डे ऑफ डेटा इंजिनियर काइंड ऑफ काम करतोय मी सध्या. आणि टोटल 8 वर्ष, जर सरांनी सांगितलं 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. प्लस बाकी काय सांगायचं झालं तर असंच मी गाईड करतो लोकांना. गाईड करण्याचं रिझन हे की आता मॅम तुम्हाला सांगतात किंवा सर तुम्हाला इथे शिकवतात, शिकवताना असं असतं की शिकवण्याचं बॅकग्राऊंड असतं मोस्टली जे आपलं लर्निंगला गरजेचं आहे ते प्रॅक्टिकल त्याच्यानंतर. बट आम्ही काय करतो, आम्ही ऍक्च्युअलमध्ये काम करतो. आता ऍक्च्युअलमध्ये गोष्टी कशा करतात ते कोणाला माहित नसतं, राईट. आता तुमच्यातले इथे किती जण आहेत असे की जे प्रॉपर टेक्निकल एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही आहेत, म्हणजे BCS B इन कॉम्प्युटर साईडला ऑलमोस्ट सगळे, आणि कोण कोण नाहीये वेगळं असं BCom वगैरे काही नाही. तर मग तुम्ही टेक्निकल डिग्रीज कंप्लीट केलेल्या आहे सगळ्यांनी, राईट. आणि समहाऊ काय की आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी आहे, त्याच्यामुळे मोस्टली सगळ्यांना जॉब भेटतात नाही भेटत सध्या ती कंडिशन आहे. तर आत्ता इथले किती जण वर्किंग आहेत नाहीयेत, म्हणजे मॅडमकडे पण ऑफकोर्स खूप जण काम करतात, किती जण कामाला जातात इथे एवढे, आणि बाकीचे जॉब शोधतायत, कोर्स चालू आहे काइंड ऑफ, राईट. तर ह्याच्यातले असे किती जण आहेत की जे कॉम्प्युटर फील्डमध्ये ह्याच्यासाठी आलेत की माझा मित्र ऍडमिशन घेतो म्हणून मला घ्यायचं. तर आता तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करताय, तर इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करताना काय काय गोष्टी करता, तर मोस्टली सध्याची जी आत्ता आहेत, बिकॉज मी इंटरव्ह्यू घेतो, मला माहिती आहे. माझ्या घरात माझा भाऊ आहे, तो तुमच्याच वयाचा आहे, त्याचा आत्ता BCS झालेला आहे, सो मला माहिती आहे तो कसा करतो. युट्यूबला एखादा व्हिडिओ लावून बसणार, कोणाचा तरी इंटरव्ह्यू चालू आहे तो घेणार, बघत बसणार, किंवा गुगलला क्वेश्चन सर्च करणार, टॉप इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला देतात काय, तर तुम्हाला येतात थेरॉटिकल नॉलेज, राईट. थेरॉटिकल नॉलेजमध्ये तुम्हाला भेटतं कितपर्यंत, तर 40% ऑफ इंटरव्ह्यू. जर मी एखादा इंटरव्ह्यूअर आहे आणि मला जर समोरच्याला सिलेक्ट करा, तर मी एक्सपेक्ट काय करतो, तर मी जर 10 क्वेश्चन विचारलेत तर त्याच्यातले ऍटलिस्ट 7 क्वेश्चन तरी समोरच्याने आन्सर केले पाहिजेत, राईट. आणि 10 मधले सगळे थेरॉटिकल नसतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 इंटरव्ह्यू असतात. लेवल 1, लेवल 2 जर थेरॉटिकल झाला तर लेवल 3 ला तुम्हाला सिनारिओ बेस्ड क्वेश्चन येतातच. मग सिनारिओ बेस्ड क्वेश्चनला तुम्ही काय करता, एखादा कोड लिहायला लावला तर, आणि तो कोड प्रत्येकाला युट्यूबला विचारले तसा नसतो. प्रत्येक वेळेस व्हॅल्यू चेंज झालेली असती, काहीतरी सिनारिओ चेंज झालेला असतो. मग त्याला तुम्ही टॅकल कसं करायचं. तर इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूला फेस करण्यासाठी 5 गोष्टी आहेत. त्याला मी ऍक्ट नाव दिलेलं आहे, AACCT. तर फर्स्ट A इज फॉर युअर ऍप्टिट्यूड. तुम्ही ज्यावेळेस ऍज अ फ्रेशर जाताय तर पहिलं तुम्हाला काय विचारतात, ऍप्टिट्यूड टेस्ट. किती जणांनी दिली आतापर्यंत इथे, आणि किती जण पास झाले, पास झालेले आहात. तुम्ही प्रिपरेशन कसं केलं ऍप्टिट्यूड साठी, बट कशावरून केले, ChatGPT, गुगल, ओके. तुम्ही इथे पण आतमध्ये जर गेल ChatGPT, गुगल, ओके. तर एक वेबसाईट आहे indiabix.com म्हणून, कोणी नाव ऐकलंय, राईट. तुम्ही या बाकीच्यांना पण शेअर करा सगळ्यांना. त्याच्यावरती काय आहे, तर त्याच्यावरती एक तो असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाम ऍप्टिट्यूड टेस्ट ऍक्च्युअल मध्ये मिळते. ती भले हे असते टेस्ट काइंड ऑफ ह्याची असते, 20 क्वेश्चन असतात, बट तुम्ही ती एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली, 4 वेळा दिली, तर 4 वेळेस तुमच्याकडे ऍटलिस्ट 50-60 क्वेश्चन असतात जे ऍप्टिट्यूडला विचारतात, आणि तेच तुम्हाला बाहेर पण विचारतात. त्याच्या बाहेरचे मोस्टली येत नाहीत, राईट. ऍप्टिट्यूड नंतर सेकंड A आहे फॉर ऍटिट्यूड. तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाताय, तुमचा इंटरव्ह्यूअर समोर बसलाय, युअर ऍटिट्यूड शुड बी गुड, नॉट बॅड. गुड ऍटिट्यूड म्हणजे हे, जॉबची गरज तुम्हाला आहे, कंपनीला नाही. इथे भरपूर जण हसले बिकॉज सगळेजण बघतायत आसपास चाललंय काय सध्या तरी. ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातोय, आता मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो, समोरचा देणारा असा असतोय की मला सगळं येतंय, विचारा. क्वेश्चन विचारलं नाही, मी ह्याचं केलं नाही, मला काय विचारलं, अरे भाई मला गरज नाहीये, गरज तुला आहे जॉबची. कंपनीने मला बसवलंय, 10 जण आहेत तुझ्यासाठी कॉम्पिटिशन, 10 मध्ये तुला का घ्यावं. बरं मी तुला ह्या ऍटिट्यूड मध्ये जर सिलेक्ट केला, तो ताप कोणाला आहे, माझ्या डोक्याला आहे, परत माझ्या टीम मध्ये घेऊन, बरोबर आहे ना.
तर मग ऍटिट्यूड तुमचा गुड पाहिजे. गुड ऍटिट्यूड म्हणजे काय? तिथे जाऊन तुमच्या बोलण्यातून समोरच्याला वाटलं पाहिजे की ह्याला खरंच कंपनी जॉईन करायची, ह्याला गरज आहे जॉबची. मेन म्हणजे ह्याला शिकण्याची पण एक हे आहे, इच्छा आहे की तो शिकून पुढे करू शकेल. राईट? तो ऍटिट्यूड पाहिजे. आणि तो ऍटिट्यूड तुम्ही घेऊन गेलाच पाहिजे सध्या तरी. आणि सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी आहे, एका जॉबसाठी मिनिमम 15 ते 20 जण आहेत लाईनला एका जॉबसाठी. कारण की मार्केटमध्ये जॉब कमी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. थर्ड वन, सी फॉर कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडंटली तुम्ही कसे आन्सर करताय ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. तिथे गेलाय ऍक्च्युली कसं असतं, काही काही जणांमध्ये टेक्निकल नॉलेज भरपूर असतं. तुम्ही हे असं ऐकलंय का, आमच्या कॉलेजचा टॉपर आहे बट त्याला अजून जॉब भेटलेला नाहीये. 90% आहेत, 95% आहेत, तरी तो अजून घरी बसून आहे. त्याच्या मागचं रिझन कोणी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलाय का आतापर्यंत? काय कधी कधी असं होतं की 55% वाल्याला जॉब भेटतो, 90% वाल्याला भेटत नाही. आय एम 55% बाय द वे. रिझन बिहाइंड दॅट इज तुमचा कॉन्फिडन्स असा पाहिजे. कॉन्फिडेंटली तुम्ही ज्यावेळेस आन्सर करता, तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज भरपूर असतं, बिकॉज आपल्याला कॉलेजमध्ये तेच शिकवलेलं असतं. कॉलेजमध्ये आपण दुसरं काय शिकतो? थेरॉटिकल नॉलेज शिकतो ना. तर ते थेरॉटिकल नॉलेज तुमच्याकडे आहे, बट ते समोरच्याला तुम्हाला पटवून द्यायला पाहिजे. आता एखादा क्वेश्चन असतो, त्याचे 3 ते 4 वे असतात आन्सरचे. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सगळेच वे माहिती आहेत का? ते माहिती असतं का? तर नाही, इंटरव्ह्यूला एकच वे माहिती असतो. तुमचा कोड लिहायचे 3 ते 4 टेक्निक असतात ना. तर त्या 3 ते 4 टेक्निक म्हणजे तुम्हाला एक माहिती असते, इंटरव्ह्यूला एक माहिती असते. तुम्ही कॉन्फिडेंटली जोपर्यंत तुमचे टेक्निक सांगत नाही, तोपर्यंत तो इंटरव्ह्यू समजूनच घेणार नाही. मग तुमचा आन्सर ते जाणार कधी त्याच्यापर्यंत? फोर्थ सी इज फॉर कम्युनिकेशन. इंग्लिश कम्युनिकेशन इथं किती जणांचं चांगलं आहे? नॉट चांगलं म्हणजे मी म्हणत नाही, ऍक्सेंट तशी यायला पाहिजे ऍटलिस्ट. आहे? हात वर करा, हात वर करा. तर आता ज्यांचे हात खाली त्यांनी हात वर करा. काय 4 किती केवढे हात वर होते आधी? काही नाहीये, मी तर काय विचारणार नाही, डोंट वरी. ठीक आहे. तर ज्यांचं नाहीये त्यांनी इंग्लिश कम्युनिकेशन सुधारण्यासाठी काय आतापर्यंत हे केलेत मला ते जाणून घ्यायचं. डायरेक्ट सांगा, काही प्रॉब्लेम नाही. कोणी जज करत नाही तुम्हाला. कोणी मॅडमने नव्हता केला हातवरती, दोन्ही वेळेस नाही केला. इंग्लिश कम्युनिकेशन सुधारण्यासाठी काय केलं तुम्ही आतापर्यंत? न्यूजपेपर रीड केले, अजून वेब सिरीज, इंग्लिश मूवीज, अजून काय? युट्यूब, हा येस, चॅट जीपीटी. इंग्लिश कम्युनिकेशन सुधारण्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्ही आहे ना ती इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तुम्हाला एक महिनाभर तुमच्याकडे रिझल्ट जाणवेल. इंग्लिश कम्युनिकेशन सुधारायचे, तुम्ही मॅडमने सांगितलं न्यूजपेपर, कोणतं सांगितलं वेब सिरीज, अजून एक ऑप्शन नोट्स. त्याच्यातले तुम्ही ज्यावेळेस न्यूजपेपर वाचता त्यावेळेस त्यातले तुम्हाला कितपण केवढे शब्द आहेत की जे सगळे तुम्हाला याचा मिनिंग कळतं? नॉट 100%, राईट? पण आपण तिथे सोडून देतो की मला जर एखादं हे सापडलं नाही, एखादा प्रश्न, एखादा वर्ड त्याचा मला मिनिंग सापडला नाही, आता मला मिनिंग कळलंच नाहीये, मी काय केलं? मी तो सोडून दिला. तो वर्ड डेली तुम्हाला 5 असे वर्ड सापडेपर्यंत न्यूजपेपर वाचायचे, और वेब सिरीज बघायची, और मूवी बघायचंय विदाउट सबटायटल. नाहीतर खाली सबटायटल लावली हिंदीमध्ये, मला अर्थ कळला, ते नाही. असे 5 वर्ड सापडेपर्यंत डेली करायचं. जो 5 वर्ड ते डेलीचे लिहून काढायचे, त्याचा गुगलला विचारा, कोणालाही अर्थ विचारा, मराठी अर्थ लिहून ठेवा. तो वर्ड त्यांनी कुठल्या सेंटेन्स मध्ये वापरलेला आहे ते जाणून घ्या, आणि तो तुम्ही ज्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन करणार आहे त्यावेळेस ते वापरायला सुरुवात करा. तुमचा इफेक्ट चांगला पडतो. मोस्टली कसं होतं की तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यूला, मी स्वतः मराठी मीडियम बॅकग्राऊंडचा आहे, मी या सगळ्या गोष्टीतून फेस केलं. मी माझा एक तुम्हाला हे पण सांगतो, तुम्ही हसणार आहे माझ्या ह्याच्यावरती, मला गॅरंटी. पण जर तुम्ही हे 5 वर्ड डेली लिहून काढलेत तर तुम्हाला ते 5 वर्ड नेक्स्ट टाइम येणार नाहीत तुमच्याच्यात. असे जर तुम्ही महिनाभर केले तर 5 वर्डचे किती झाले तुमच्याकडे महिनाभरात? 150 वर्ड्स. 150 इंग्लिश वर्डचं तुम्हाला मिनिंग माहिती आहे, जे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं. ते जर तुम्ही घेऊन इंटरव्ह्यू फेस करायला गेलात, तुम्हाला इझिली क्रॅक होईल. तुम्हाला माझा कम्युनिकेशनचा किस्सा सांगतो. तर TCS ला गेलतो. एक तर माझं BCS झालं होतं, इंग्लिश कम्युनिकेशनचे वांदे होते. वांदे म्हणजे असं की कधी इंग्लिश कम्युनिकेशनचा प्रश्नच आला नाही ना. 4थी पर्यंत मराठी मीडियम, 5वी पासून सेमी इंग्लिश कधी नसतंच, ते मराठीत असतं, कधी आपण वापरच नाही.
फक्त पेपर लिहायला जेवढं तेवढं. 11th-12th कोएट स्कूल. पण सगळे आता आपण इथल्या इथंच असतो, आपण कुठं काही US UK जात नाही, आपण इथल्या इथंच आहे. कधी इंग्लिश हे करायचा प्रश्न झाला नाही. त्याच्यानंतर कॉलेजला पण पुण्यात सगळे मित्र मराठी, शिकवणारे शिक्षक इंग्लिश मध्ये जेवढे शिकवतात, गेले लेक्चर संपलं, सगळ्यांचं असं असते बरोबर. आम्ही त्यात बॅक बेंचर, जेवढे लेक्चर अटेंड केले नसतील तेवढे तर बुडवलेत. त्यात प्लस शिक्षकांचं कधी लेक्चर संपतं कधी मी बोलतो असं आहे. त्याच्यामुळे ते कधी इंग्लिश कम्युनिकेशन सुधारायचा चान्सच भेटला नाही. इंग्लिश कम्युनिकेशन आलं कधी नंतर मग लाईफमध्ये, डायरेक्ट जॉबच्या इंटरव्ह्यूला लागल्यावरती मग तिथे वाट लागली. तर मग माझा TCSला इंटरव्ह्यू होता. TCSच्या इंटरव्ह्यूचा मी ऑलरेडी आधी 2 वेळा ॲप्टिट्यूड टेस्ट दिली होती कॉलेजमध्ये असताना, BCS करताना. दोन्ही वेळेस फेल झालो होतो. फेल पण असं झालं की मार्क जर इथं सांगितलं तर तुम्ही उठून निघून जातात, त्यामुळे मार्क सांगत नाही यायचे, स्कोअर काय होता तो. बट फेल झालतो. सो डोक्यात एक होतं की TCS मला जॉब देणार नाहीये. आणि TCSचा त्यावेळेस होतंच, 2017ची गोष्ट करतोय मी, की सगळ्यात त्यांची हार्ड ॲप्टिट्यूड कोणाची होती तर TCSची होती त्यावेळेस. आत्ता पण त्यांनी ते मेंटेन केलेले, आता थोडंफार झालेलं आहे बिकॉज ऑनलाईन झालेलं आहे. आता लोक प्रॉक्टर्ड एक्झामला पण चिटिंग करायचं हे शोधून काढतात, त्याच्यामुळे त्यांनी आता ॲप्टिट्यूड थोडी हेच करून टाकली, ते टेक्निकलला जास्त फोकस करतात सध्या तरी. तर तिकडे गेलो, ॲप्टिट्यूड समहाऊ क्रॅक झालो. बट ग्रुप डिस्कशनला आम्हाला बसवलं. सेकंड राऊंड वॉज ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनला टॉपिक दिला डिमॉनिटरायझेशन. डिमॉनिटरायझेशन म्हणजे नोटबंदी 2016 साली जी आलती ती. तिथे माहिती नाही, सर जे कॅमेरा घेऊन थांबले तिथे इंटरव्ह्यूवर उभा होता, मी असा समोर उभा होतो, इकडे 5 जण इकडे 6 जण, आणि तिथे थांबलोय. तर शेजारच्याला विचारलं म्हणजे काय, नाही माहिती. ह्याला विचारलं म्हणजे काय, नाही माहिती. म्हणलं चला इथून आपल्याला घरी जायचं आता, हे डोक्यात. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूअर समोर त्यावेळेस मला वाटलं हा म्हणतोय कर सुरू. मग तसंच रिटर्न फिरून मला माझ्या मागत दरवाजा होता, मी दरवाजा बघूनच थांबलेलो त्यासाठी, निघायचं आपल्याला हिशोबाने. बट समहाऊ त्याने तिकडून स्टार्ट केलं. ज्यावेळेस तो होता त्याला माहिती होता अर्थ नशिबाने, त्याने ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस मला कळलं की डिमॉनिटरायझेशन नोटबंदी. त्यावेळेस कुठं थोडंफार बोलू शकलो इंग्लिशमध्ये, तोडकं मोडकं क्रॅक झालो. त्याच्यामुळे मी आता इथे आहे, नाहीतर माहित नाही कुठं असतो ऑनेस्टली. तर कम्युनिकेशन मध्ये आता डिमॉनिटरायझेशनचा अर्थ, हा डिमॉनिटरायझेशन आजचा तुमचा पहिला वर्ड आहे, तुम्ही तो काही तो लिहून ठेवायचा आहे. तसेच वर्ड तुम्हाला शोधून काढायचे डेली. हे वर्ड ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये वापरता कम्युनिकेशनला, त्यावेळेस इंटरव्ह्यूवरती इफेक्ट पडतो की हा कोणीतरी आहे ज्याला मी घेऊ शकतो. रिझन बिहाइंड दॅट इज, तुम्ही ज्यावेळेस मोठ्या कंपन्यांमध्ये जाता, आता माझे काही मित्र आहेत जे आता पुण्यातल्या एका छोट्या कंपनीत कामाला आहेत, त्यांचे क्लायंट मराठी आहेत, म्हणजे पुण्यातलेच क्लायंट आहे, महाराष्ट्रातलेच क्लायंट आहेत, किंवा मॅक्स टू मॅक्स इंडियामधले क्लायंट आहेत. आता ज्यावेळेस क्लायंट इंडियामधला आहे त्यावेळेस आपण त्याशी कधी इंग्लिशमध्ये बोलणारच नाही, तो तिकडून चप्पल फेकून मारेल, भाई महाराष्ट्रात मराठीत बोल ना माझ्याशी, तू पण मराठी मी पण मराठी. तर मग त्या लोकांचा जॉब करून पण इंग्लिश कम्युनिकेशन कधी सुधरू शकत नाही, सुधरतच नाही, किंवा त्यांना सुधरून घेताच येत नाही. रिझन बिहाइंड दॅट इज की डेलीमध्ये नाहीये. बट ज्यावेळेस तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये जाता, त्यावेळेस मोठ्या कंपन्यांमध्ये ज्यावेळेस तिथे US UK युरोपियन क्लायंट आहेत, त्यावेळेस तुम्हाला काय पाहिजे, तर तिथे तुम्हाला ज्यावेळेस क्लायंटशी इंटरॅक्शन डेली करायचंय त्यावेळेस तुम्हाला पाहिजे इंग्लिश कम्युनिकेशन, आणि त्यासाठी ते कम्युनिकेशन बघतात. त्यामुळं कम्युनिकेशन ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतो लोकांचे, तिथे इव्हॅल्युएशनच्या क्रायटेरियामध्ये कम्युनिकेशन हा एक हे असतो, फॅक्टर असतो. तुम्ही भले टेक्निकल 5/5 गेलात, तुम्ही बाकीचे ॲप्टिट्यूड 5/5 गेलात, बट तुमचं कम्युनिकेशन तिथं 1 or 2 असलं क्रायटेरियाला, तुम्ही सिलेक्ट होत नाही. बिकॉज सीन आहे की मी जर कंपनीचा ओनर आहे, माझ्याकडे तर हे सर जॉबला आलेले आहेत, आणि यांचं जर कम्युनिकेशनच चांगलं नाही, हे जर क्लायंटला एक्सपिरियन्स करू शकत नाहीत माझ्या, त्यांनी जे काम केलंय ते, त्यांच्या काम करण्याचा अर्थ काय, राईट. त्याच्यामुळे 4th C इज फॉर कम्युनिकेशन. तुमचं कम्युनिकेशन चांगलं बिल्ड व्हायला पाहिजे. 5th T इज फॉर टेक्निकल. तुम्ही टेक्निकल याच्यात तयारी कशी करता, जस्ट लाईक कोणतरी म्हटलं ChatGPT, गुगल. आता जर सरांना इथे जावाचा इंटरव्ह्यू द्यायला, सर काय करणार, मी सांगतो तुम्हाला तुम्ही काय करणार. ते गुगलवर जाणार, टॉप जावा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, पहिली वेबसाईट आहे ती,
टॉप 75 जावा इंटरव्ह्यू क्वेश्चन टॉप 50 जावा काहीतरी आहे, मला वेबसाईटचं नाव पण लक्षात होतं. ते येतात सगळे. त्याच्यातले 50च्या 50 कोण वाचतं? किती जण आहेत की 50च्या 50 क्वेश्चन वाचून काढतात? नाही, राईट. मग 50 क्वेश्चन जर आपण वाचतच नाही, पहिले 10 ते 15 वाचतो, 16व्या क्वेश्चनला बोर होतो आपण. अरे काय तेच 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 सोडून देतो आपण तिथं विषय. 15 क्वेश्चन घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, तुम्ही क्रॅक होणारच नाही. आणि आत्ताच्या सध्याचं तुमचा एज क्रायटेरिया मला वाटतं एक 2000+ नंतर और त्याच्या आधी एक थोडेफार असतात, राईट. कोविड नंतर मी एक नोटीस केले, कोविड नंतर जे पासआउट झालेले आहेत त्यांच्यात पेशन्स लेवल भरपूर कमी आहे. किती जण आहेत त्यांच्यात की पेशन्स लेवल भरपूर आहे? मला राग येत नाही, लगेच दुसऱ्या याला आपल्याकडे असतं, आन्सर असते. किंवा मी जर एकदा फेल झालो, मी फेल का झालो, मी फेल होऊ शकत नाही, हा बॅड ॲटिट्यूड आम्ही भरपूर ठिकाणी नोटीस केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला गेलाय, टेक्निकल इंटरव्ह्यूला गेलेला आहे, ठीक आहे, त्यावेळेस त्या टेक्निकल इंटरव्ह्यूला तुम्ही ज्यावेळेस फेस केला, त्यापर्यंत ह्याच्यातले किती जणांनी टेक्निकल इंटरव्ह्यू दिलेले आहेत? 1 2 हात वर, 3 4 5, ठीक आहे. बाकीच्यांनी अजून फेस केलेले नाहीयेत, राईट. अजून फेस करायचे तुम्हाला. तर ज्यावेळेस तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू क्रॅक करायचे, तर त्याची तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुम्ही इथं आत्ता ज्यापर्यंत बसलाय ह्याच्यातले भरपूर जण असे आहेत ज्यांनी कम्युनिकेशनला हात वर नाही केलेला, टेक्निकलला अराउंडला हात नाही वर केलेला, राईट. ह्याच्या त्या लोकांनी तर पकडून चला 10, बाकीचे ज्यांचे कम्युनिकेशन चांगलं आहे, टेक्निकल हात वर नाही केलं 6-7. तर हा आकडा काय? एवढे इंटरव्ह्यू तुम्हाला स्टार्टिंगला फेल व्हायचे, त्यावेळेस तुम्ही पुढचा राऊंड, पुढचा इंटरव्ह्यू पास व्हाल. मी पेशन्स नाही त्याच्यासाठी बोललो, सरांना एक्सपिरियन्स असेल, सर इथं टीचिंग करतायत, मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे, मी लोकांना गाईड केलेलं आहे. मला क्वेश्चन समोरून असे आलेले, सर मी 2 इंटरव्ह्यू दिले, मी क्रॅक होत नाही, मी काय करू? 2 इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला काय शिकायला भेटलं? मी त्याला विचारलं, तो म्हणतो काही नाही, गेलो इंटरव्ह्यू दिला, त्यांनी विचारलं, काहीच नाही. तुम्ही इंटरव्ह्यूला आताय, तुम्ही एक एक्सपिरियन्स घेताय, अनुभव घेताय, आणि तुम्हाला काही शिकायला भेटत नाही का? हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. तर भरपूर जणांनी ऍप्टिट्यूड टेस्ट दिली, राईट. ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं? तुम्ही किती लोकांनी ते ऍप्टिट्यूड टेस्ट ऑनलाईन दिली, ऑफलाईन दिली? ऑफलाईन दिली, राईट. तिथे जाऊन तुम्ही कॉम्प्युटर समोर बसून दिलेली आहे, राईट. त्याच्यातले तुम्हाला किती क्वेश्चन आता लक्षात येत? 0. ठीक आहे, ऍप्टिट्यूड सोडून द्या, टेक्निकलला येऊ आपण. टेक्निकलला तुम्ही ज्यावेळेस पहिल्या राऊंडला गेला, पहिल्या इंटरव्ह्यूच्या राऊंडला, तुम्हाला समोरच्यानी, जसं मी म्हणलं की इंटरव्ह्यूवर 10 क्वेश्चन विचारतो, मॅक्स टू मॅक्स. त्याला जोपर्यंत वाटते की समोरच्याला येते तो क्वेश्चन विचारत राहतो. मला एखाद्याला घ्यायचं तर त्याला मला सर्व गुण संपन्नच घ्यायचं आहे. आता तुम्ही जॉबचं डिस्क्रिप्शन वाचा. आधीच्या कोविडच्या आधी सरांनी जर विचारलं असेल, कोविडच्या आधीच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं असायचं जावा डेव्हलपर पाहिजे, पायथॉन डेव्हलपर पाहिजे, राईट, किंवा बॅकएंड डेव्हलपर पाहिजे. आता जॉब डिस्क्रिप्शन वाचा, पायथॉन पाहिजे, युनिक्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बरोबर ना? का पाहिजे? तेवढ्या याच्यावरती काम पण ऍक्च्युअल मध्ये करतात नाही करतात ती नंतरची गोष्ट आहे, बट त्यांना यायला पाहिजे. बिकॉज उद्या जाऊन मोठ्या कंपनीमध्ये जर माझा पायथॉनचा प्रोजेक्ट गेला, ठीक आहे, तर ह्या रिसोर्सचं मी करायचं काय? म्हणजे त्याला जर पायथॉन बरोबर एसक्यूएल पण येतंय, तर मी त्याला एसक्यूएल मध्ये शिफ्ट करू शकतो ना. त्याच्या मागचं हे कारण आहे. पण तो जॉब प्रोफाईल एका स्पेसिफिक जॉबसाठी असतो, पायथॉनसाठी. तुमचा टेक्निकल मोस्टली पायथॉनवरती विचारणार, कारण की घेणारा इंटरव्ह्यूअरला पण सगळ्या लँग्वेजचं नॉलेज नसतं. मी स्वतः डेटा इंजिनियर आहे, मला डेटा सोडून बाकीच्या गोष्टीचं नॉलेज भरपूर कमी आहे. मला जर एखाद्याने आता विचारला, यूआयचा क्वेश्चन विचारला, मॅडम कुठल्या नोड जे सांग, मी पळून जाईल, मला येतच नाहीये, मी काय करू? तर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू जाताय, पहिला इंटरव्ह्यू तुम्ही ज्यावेळेस फेल होताय टेक्निकल, त्यावेळेस टेक्निकलला समोरून जर 10 क्वेश्चन विचारलेले आहेत, ते 10 क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून ठेवायला पाहिजेत. नोट डाऊन का करायचे? त्याच्या मागचं कारण मला माहितीये, कोणाची मेमरी एवढी चांगली नसते, माझी स्वतःची नाहीये. 10च्या 10 प्रश्न लक्षात राहतील, ऍटलिस्ट 5 तरी लक्षात राहतील. 5 क्वेश्चन नोट डाऊन करा. फर्स्टला 5 झाले, सेकंडला वेगळे 5 झाले, थर्डला 5 झाले, फोर्थला 5 झाले, फिफ्थला 5 झाले. 6व्या इंटरव्ह्यूला तुमच्याकडे काय आहे? 6व्या इंटरव्ह्यूला तुमच्याकडे 25 क्वेश्चन आहेत. आणि तुम्ही ऍज अ फ्रेशर ज्यावेळेस जाताय, फ्रेशरसाठी नवीन क्वेश्चन बनलेलेच नाहीये. म्हणजे एखादा बनवेल, बट मोस्टली तुम्ही जर बघितलं रिपिटेटिव्ह क्वेश्चन. इथं एसक्यूएल साइड, डेटा साइडला कोण कोण इथे कोणी आहे?
एसक्यूएलचा नॉलेज कोणाकोणाला आहे सगळ्यांना, राईट? एसक्यूएलचे नॉर्मल क्वेश्चन असतात, युनियन ऑलचा डिफरन्स सांगा, डिफरंट टाइप्स ऑफ कीज, डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स. ते क्वेश्चन्स सेमच आहेत, ते क्वेश्चन तर पुढे जाणार नाही. जर तुम्ही 25 क्वेश्चन्स घेऊन जर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, 6व्या इंटरव्ह्यूला, 25 मधले ऍटलिस्ट 7 तरी विचारतील. तुम्ही 7 घेऊन फर्स्ट राऊंड जरी सिलेक्ट होताल, सेकंड राऊंडला गेलात, ठीक आहे, फर्स्ट राऊंड फेल झाला, सेकंड राऊंडला गेलात, सेकंड राऊंडचे 10 क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन केले, 7th इंटरव्ह्यूला गेला सेकंड राऊंड फेल, 8th इंटरव्ह्यूला गेला सेकंड राऊंड फेल, त्या 30 मधले अजून 30 आले ना तुमच्याकडे क्वेश्चन, 15 पकडा, 15 तरी आले. जर तुमच्याकडे फर्स्ट राऊंडचे सेकंड राऊंडचे इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत, ठीक आहे, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काही मोस्टली विचारणार नाही. सिनारिओ असतो, सिनारिओमध्ये एक कोड दिलेला असतो, त्या कोडमध्ये फक्त थोडासा सिनारिओ चेंज होतो. ऑफकोर्स तुम्ही फक्त तेवढा तर अभ्यास करणार नाही, जेवढे क्वेश्चन आहेत त्याच्यापेक्षा थोडा ऍडिशनल तर करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एवढे क्वेश्चन इंटरव्ह्यू जाता त्यावेळेस तुम्ही पास होताय. बट सध्याची कंडिशन अशी आहे की तेवढा पेशन्स लेवल कोणात नाहीये. 3rd 4th इंटरव्ह्यूला माणूस फेल होतो आणि त्याचा कॉन्फिडन्स नका झिरो होऊन जातो, त्याला काय करायचं कळत नाही पुढे. मग त्याच्यानंतर माणूस कुठे जातो, तर माणूस जातो आपल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्स मध्ये. सोशल मीडियावरती आय थिंक सगळ्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असतील, राईट? इंस्टाग्राम अकाउंटवरती एक ऍडव्हर्टाईज येते, कोणी कोणी ऐकली मला आता पण माहित नाही. 9 रुपयात पॉवर BI शिका, 15 लाखाचा जॉब घ्या. ऐकलीये का? ठीक आहे, किती त्याला इन्क्वायरी केली नाही ना, करू पण नका. म्हणजे ते शिकवतात म्हणजे त्यांचा एक रेकॉर्डेड हे असतो, तुम्हाला ते येतात. आता सर ज्यावेळेस इथं शिकवतात, तुम्हाला इथे येऊन सर तिथं शिकवतात ना, ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन कुठला कोर्स करताय, ठीक आहे, आता मी इंटरव्ह्यूला साईडला ठेवलं, रिझन बिहाइंड दॅट ते सोशल मीडिया म्हटलं हे सगळे लगेच हसले, कारण की काहीतरी स्वतःच्या फील्डमध्ये मी डेली रील ढकलतो 1-1.5 तास, ते मला आता काहीतरी ऐकायला भेटणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया बघताय त्यावेळेस तुम्ही तो कोर्स घेता कुठलाही, ठीक आहे, तुम्हाला तर असं वाटलं की बाबा माझं हे इंटरव्ह्यूचं एवढं प्रिपेरेशन करून पण होत नाहीये, ठीक आहे. आता जर फॉर एक्झाम्पल मॅडमने आता जावाचा कोर्स सरांकडे लावला, जावाचा मॅडमने इंटरव्ह्यू दिला, एक 7-8 इंटरव्ह्यू दिले, तरी मॅडम क्रॅक होत नाहीये. मॅडमचा पुढचा थॉट काय असणार आहे, कोणाचा काय असणार आहे, माझा जावामध्ये करिअर होत नाही, मी आता दुसरं करावं, राईट? मग दुसरं करायचं म्हणजे काय, तर ह्या सोशल मीडियाचे तुम्ही याला बळी पडता. तिथे काही देत नाहीत तुम्हाला, तुमच्यासारखे लाखो लोकांकडून ते 9 रुपये घेणार, 9 लाख रुपये त्यांचा गल्ला दमला, एकच व्हिडिओ रेकॉर्ड केलेला तुम्हाला दिला, झालं. आणि फ्रेशर्सला 15 लाखाचा जॉब कंपनी देत नाहीत, हे डोक्यात ठेवा. सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्स भरपूर लोक होतात ह्या गोष्टींना, त्या गोष्टी खऱ्या नाहीयेत. जे सर इथे शिकवतात, सरांना इथं शिकवण्याच्या मागचं कारण हे, तुम्ही ज्यावेळेस इथं बसता, सरांनी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली इथे, तिथे तुम्हाला डाऊट असेल तुम्ही समोरासमोर विचारू शकता, रेकॉर्डेड व्हिडिओला तुम्ही काय विचारणार आहे. तर ह्या सोशल मीडियाच्या बळी पडू. सर तुम्हाला इथं शिकवतायत ना, तुम्ही इथे येऊन त्यांना विचारू शकता क्वेश्चन समोरासमोर, इंटरव्ह्यूला ते इथे येऊन गाईड करू शकतात. तुम्ही एकदा तो कोर्स घेतला, तुम्ही त्यांना पेमेंट केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवला, दॅट्स इट, तुमचा विषय संपला. तसं प्रिपेरेशन नकोय. आता आपण येऊ इंटरव्ह्यू नंतर फ्रेशर्सच्या एक्सपेक्टेशनवरती. हात वर खरे खरे करायचे, आणि मला असं नकोय की दोन्ही येस और नो, जसं मॅडमने केलं, येसला पण हातवर नाही, नोवरला पण हातवर नाही. ह्याच्यातलं किती जण मला ज्यावेळेस जॉबला जायचंय त्यावेळेस वर्क फ्रॉम होम पाहिजे, फक्त वर्क फ्रॉम होम पाहिजे, आणि खऱ्या हातवर पाहिजे, सरांचा पण हातवर यायला पाहिजे, हा, फक्त गळ्यापाशी नाही, वरती यायला पाहिजे. हायब्रिड पाहिजे, की मला 3 दिवस ठीक आहे, 2-3 दिवस ऑफिसला, 2 दिवस घरातून, आणि फुल वर्क फ्रॉम होम पाहिजे, सॉरी फुल वर्क फ्रॉम ऑफिस पाहिजे, ठीक आहे. आणि मला काही भेटलं तरी चालेल. ऍक्च्युली काही भेटलेलं सगळ्यांच्या हातवर पाहिजे होत्या मला. कारण सांगतो याच्या मागचं, मार्केटमध्ये तर जॉब नाहीये, दिस इज युअर ऍटिट्यूड, मला हेच पाहिजे. आत्ताच्या कंडिशनला मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये जॉब भेटतोय ना, वर्क फ्रॉम होम आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आहे, हायब्रिड आहे, ते बघू नका, प्रत्येकाला अप्लाय करा. घ्या, मी म्हणत नाही. आता मला एखादं म्हणून, अरे यार मी सातारचं आहे, मला पुणे जवळ आहे, मला बँगलोरचा वर्क फ्रॉम ऑफिसचा जॉब आहे, मला नाही जायचं बँगलोरला, तिथले महाग आहे, नका करू. पुण्यातला शोधा,
वर्क फ्रॉम ऑफिसचा शोधा. मला जर कोणी विचारलं, हा ऑफकोर्स तुम्ही म्हणताल काय 17 साली जॉईन झालेला आहे माणूस आहे, त्याने वर्क फ्रॉम ऑफिसच केलं, त्यावेळेस कुठं कोविड होता, त्यामुळे हा वर्क फ्रॉम ऑफिसच बोलणार. बट मला जरी आता कोणी विचारलं तुम्हाला काय बेटर वाटतं, वर्क फ्रॉम ऑफिस और वर्क फ्रॉम होम, हिंजवडीच्या ट्रॅफिकनुसार वर्क फ्रॉम होम ठीक आहे. बट जर मी फ्रेशर आहे तर वर्क फ्रॉम ऑफिस. वर्क फ्रॉम ऑफिसला सगळ्यांच्या हातवर पाहिजे होते. त्याच्या मागचं रिझन हे की ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला जाता, आता ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही ॲज अ फ्रेशर जाता, बट सगळे तिथं फ्रेशर नसतात. तुमचे सिनियर आहेत, 1 वर्ष एक्सपिरियन्स, 2 वर्ष एक्सपिरियन्स, 5 वर्ष एक्सपिरियन्स, 10, 15, मॅनेजर, 20, ते तुमच्यावर तिथं फ्लोअरवर असतात, राईट. तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टला डिप्लॉय केलंय कुठल्याही, त्या प्रोजेक्टला तुम्ही घरातून जर तुम्हाला एखादा कोड लिहायला दिला, तुम्ही कितपत प्रयत्न करता. तर मला असं वाटतं प्रत्येकजण 100% एफर्ट देतो, ठीक आहे. आता मॅडमनी जर इन केस घरात बसल्यात, कोड लिहित आहेत, 2, 3, 4 गुगलला विचारलं, चॅट जीपीटीला विचारलं, कोणीच सांगत नाही मला काय करावं आता, तर त्या मॅडम काय करणार, बसून राहिले, मॅनेजरला बोलले मला येत नाही, मग मॅनेजर काहीतरी तिकडून बोलणार, मग मॅनेजर काय झाला तुमचा, टॉक्सिक मॅनेजर झाला. मी आत्ता ह्याचा वर्ड वापरला, सगळे हातले इंस्टाग्रामवरचा वर्ड, टॉक्सिक मॅनेजर. बट सीन असा झाला, तो मॅनेजर टॉक्सिक तेव्हा झाला ज्यावेळेस मॅनेजरला मॅडमचे एफर्ट दिसले नाही. त्याच्यानंतर एक ऑफिसमधलं एन्व्हायरमेंटच वेगळं असतं. एन्व्हायरमेंट तुमचं प्रोडक्टिव्ह आपोआप होऊन जातं. द रिझन बिहाइंड दॅट इज, आता फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 तिघं मित्र तुम्ही, राईट, तिघं एकाच कंपनीत लागलात, वेगवेगळ्या प्रोजेक्टला गेलात, ठीक आहे. मी जर एकाच ऑफिसला आहे, चहाला भेटतोय, ज्या वेळेला भेटतोय, त्यावेळेस तुमचं काय रे ती पोरी कशी होती, त्या डिस्कशन सोबत तुझ्या प्रोजेक्टमध्ये काय चाललंय हे पण डिस्कशन होतं. त्यावेळेस ह्याच्या प्रोजेक्ट मधलं पण हे जे असतं वर्क जे असतं ते पण त्यांना भेटतं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या टेक्नॉलॉजी सोडून किंवा तुम्ही जे पीस ऑफ कोड करताय ते सोडून नवीन काहीतरी पण शिकायला भेटतं. थर्ड, तुम्ही ऑब्झर्व होता. घरात बसलाय तुम्ही, वर्क फ्रॉम होम करताय, यार मी वर्क फ्रॉम होम करतोय, मी 11, 12 तास काम करते, बट मला तेवढं ऍप्रिसिएशनच भेटत नाही मॅनेजरकडून. का भेटत नाहीये, तुम्ही घरात आहात, तुम्ही घरात पंख्याला माऊस लावून ऍक्टिव्ह आहात, आहे ना, रील बघितली ना, तर आमच्याच कॉर्निजननी केलंय, 5 मिनिटाच्या वरती जरी इनॅक्टिव्ह झालं तर इनॅक्टिव्ह येणार म्हणून तिथे टीम्स वरती. ऍक्टिव्ह राहा, माऊस हलवत राहा, भले काम करू नका, काइंड ऑफ असा लोकांचा हे झालेला आहे. तो चुकीचा आहे, तसं करायचं नसतं. जर कंपनी तुम्हाला 9 तासाचं पे करते, 8 तासाचं पे करते, कंपनी तुम्हाला काम देताना तेवढंच देणार, 8 तासाचं. आता स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर्स आहात, तुम्ही वर्क फ्रॉम ऑफिस करताय, त्यावेळेस तुम्ही 9 तास मॅनेजरला फ्लोअरवर दिसताय, त्यावेळेस तो कुठेतरी म्हणतो की माणसाने 9 तास काम केलंय. मी जर घरात आहे, जेवणाची सुट्टी घेतली 2 तास, जेवण केलं अर्धा तास, 1.5 तास झोप काढली दुपारची, तर तुम्ही नोटीस होत नाही, ते तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये जाता. आणि मग ऍट द एंड, इयर एंडला, अप्रेझलला, अरे यार ह्याने मला सगळ्यात कमीच रेटिंग दिली, हा माझा मॅनेजर टॉक्सिक आहे, त्याला माझं कामच दिसत नाही. तुम्ही काम दाखवलंच नाहीये. हा, आता मी म्हणत नाही की बाबा एखादी कंपनी तुम्हाला वर्क फ्रॉम होमची हे देते, ऑपॉर्च्युनिटी देते, नाही त्याला म्हणावं नाही मला ऑफिसलाच बोलव, तसं नाही. त्यांची तर कंपनीची पॉलिसी असेल ठीक आहे, बट मला जो भेटेल तो जॉब घ्यायचा आहे, हा तुमचा ॲटिट्यूड पाहिजे. नॉट की मला एक स्पेसिफिक पाहिजे, होम पाहिजे, ऑफिस पाहिजे, हायब्रिड पाहिजे. मोस्टली वर्क फ्रॉम ऑफिस भेटत असेल, ऍक्सेप्ट करा. जॉब भेटतोय, ऍक्सेप्ट करा. त्याच्यात क्रायटेरिया आणू नका, कारण की लोकांना जॉब भेटत नाही. ठीक आहे. आता अजून एका क्वेश्चन सांगायचा, किती इथले किती जण आहेत त्यांना लोकेशन पाहिजे, मला पुणेच पाहिजे. आता मला माहिती आहे सगळ्या लोकेशनला सगळ्या हातवर करणार, तरी पण जॉईन करताना म्हणणार नाही मला बँगलोर नाही जायचं, मला हैदराबादला नाही जायचं, मला बिर्याणी नाही आवडत, मी हैदराबादला जाणार नाही. तर लोकेशन पण जर तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल, हा मला माहितीये काही काही लोकांना फॅमिलीचे इश्यू असतात, काही काही लोकांना घरी आई वडील आजारी असतात, किंवा काही काही लोकांना सांभाळून बाकीचे गोष्टी सांभाळून पण काम करत असतं, तर त्यांच्यासाठी ते प्रेफरेबल नसतं की माझ्या घरच्या जवळ जर पुणे आहे, माझ्या घरच्या जवळ जर मुंबई आहे, तर मी बेंगलोरला दिल्लीला कशाला जाऊ. बट जर तुमची जायची हे असेल, ताकद असेल, तुम्ही तिकडे जाऊन सर्व्हाइव्ह करू शकत असाल, तुम्हाला तिकडे जायला काही प्रॉब्लेम नसेल, तर ऍक्सेप्ट करा. 1.5 वर्ष करा, 1.5-2 वर्ष तुम्ही परत स्विच मारून पुण्यात येऊ शकता,
जवळ लोकेशनला. सो तुमच्या फिल्टरमधून जॉब चुजिंगच्या हे पहिले काढून टाका. पहिला कुठला? वर्क फ्रॉम होम ऑफिस, तो मोड. सेकंड लोकेशन. थर्ड मेन फॅक्टर सॅलरी. आता मला एक्सपेक्टेशन ऐकायच्यात तुमच्या. चला वन बाय वन. तुम्ही ॲज अ फ्रेशर जॉईन करताय. तुम्ही आता करताय का जॉब? नाही, राईट. तुम्हाला जॉईन करायचंय. तुम्हाला किती सॅलरी एक्सपेक्टेशन? मी HR आहे. मी तुम्हाला, तुम्ही सगळे राऊंड क्लिअर झाले, तुम्ही मला आन्सर द्या. बोला, काही कोण तुम्हाला जज करणार नाही. काय मनात आहे ते बोलायचं. 7 करोड, राईट. 7 करोड. फिर मग तुम्हाला टेक्निकल नाही केलं पाहिजे. तुम्ही जनरल नॉलेज करून अमिताभ बच्चनकडे गेलो पाहिजे. तो देऊ. मंथली सांगा, इयरली सांगा, तुमच्या आहे. हा, स्टार्टिंग. तुम्ही फ्रेशर आहे ना, तुम्हाला आता जॉईन करायचं, राईट. तुम्ही पहिली सॅलरी तुम्हाला किती पाहिजे एक्सपेक्टेशन? 20-25, राईट. अजून कोणीतरी 60-70 बोला यार. हा, बरं ठीक आहे. इयरली सांगा पॅकेजेस. हा, 5, 7, अजून 10, अजून हा 2.5. आता 3.5. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही जॉब करताय? नाही, पाहिजे. ठीक आहे. अजून 10च्या वर कोण अजून गेलेलं नाहीये. जर एखादा जॉबवाला आला, त्याचं बजेट असेल 20 लाख, अरे 10 मध्येच निपटवला, चालतंय. ऍक्च्युली सॅलरी एक्सपेक्टेशन सांगतो. ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर, ऍज अ फ्रेशर जाताय कुठे, तर सॅलरी एक्सपेक्टेशन तुम्ही ठरवत नाही, कंपनीच्या पॉलिसीनुसार ठरवते. आता कंपनीची पॉलिसी, आता सर जसे बोलले 20-25 हजार रुपये महिना फॉर एक्झाम्पल, तर मी माझी कंपनीत तुम्हाला घेतोय, बट मी तुम्हाला 16,000 देऊ शकतो महिन्याला. तुम्ही जॉईन करताल का? कोणतरी 7 कोण बोललं? 7? मी 7 देणार आहे. जॉईन करणार का? आत्ता बोलणं, तिथं नाहीच बोलणार, आत्ताच नाही बोला ना. ऍक्च्युली सॅलरी एक्सपेक्टेशन सध्याच्या कंडिशनला, जर तुम्ही MNC ला गेलात कुठल्याही, MNC चा एक क्रायटेरिया ठरलेला आहे 3 to 5, 5 to 7. तुमच्या स्किलवरती, तुमच्या ह्याच्यावरती. 3 किती झाले महिना? 3 लाखाचं पॅकेज महिन्याला किती? 25,000. एक्सपेक्टेशन मीट झाले का? त्यात कट वगैरे होऊन हातात 18 देणार आहे, चालेल ना? तुम्हाला 25 भेटताय ना, पण 25 दिसलं ना तिथं. तेवढे सॅलरी सध्या एवढंच आहे की आता सध्या सीन असा आहे, तुम्ही ज्यावेळेस फ्रेशर म्हणून जाताय, तुमचा सॅलरीचा क्रायटेरिया मनातून काढून टाका. आणि मेन म्हणजे कंपॅरिझन सोडा. जर तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहात, तुम्हाला जॉब भेटतोय, तुम्हाला जॉब भेटतोय, मॅडमला भेटतोय 7 लाख, मला का 7च्या कमी भेटतोय? मला पण 7च भेटलं पाहिजे. नाही, पुढे जाऊन तुम्ही 2 वर्षांनी स्विच करताय, तुम्हाला 5 भेटले, मॅडमला 7 भेटले, तुम्हाला 3 भेटले, मॅडमला 7 भेटले, तुम्ही 3च्या 10 जाऊ शकता 2 वर्षांनी. तुम्हाला त्यासाठी करायचंय काय? आन्सर लाऊडली पाहिजे रे. मला तोंडात देऊ नका. सीन चुकलं तरी मीच म्हणणार नाही की गेट आउट, डोंट वरी. एक्सपिरियन्स कोण बोललं? एक्सपिरियन्स ऐकलं मी, राईट. कोण बोललं? अरे बोललात, बरोबर बोललाय. हात तर वर करा. ओके, अजून स्किल्स, अजून हा कम्युनिकेशन वर ते झालं, ते तुम्ही फ्रेशरला जॉईन झाला, तुमचं ते 2 वर्षात बिल्ड झालं. मी 2 वर्षानंतरच म्हणतोय, तुम्हाला ज्यावेळेस स्विच करायचं की मी 3 लाखाला आता वैतागले. एक्झॅक्टली. लर्निंग इज इम्पॉर्टंट. आता परत आपण सोशल मीडियावरती येऊ, राईट. कोणी रील बघितली AI जॉब खाणारे? हात वर. आणि त्याच्यामुळे किती लोकांना भीती की आता मला जॉब भेटणार नाहीये? हॉरेस्ट आन्सर, आवडला मला. ऍक्च्युली AI जॉब खाणारे हे मिथ आहे. मिथ म्हणजे खरं नाहीये, ठीक आहे. AI जॉब खाईल, जॉब खाणार म्हणजे ते काय करणार, मार्केटमधले जॉब थोडेफार कमी करेल. AI काय करतंय, तर AI तुम्ही 1, 2, 3, 4 जणांनी एखादा कोड डेव्हलप केलाय, ठीक आहे. ह्या मॅडमला तोच कोड पाहिजे,
तर या मॅडमने जर एआयला तो कोड मागितला, 4 जणांचा कोड मॅडमला एकाने दिला. 4 जणांची कितीची गरज पडली? एकाची. कधी कोणत्या कंडिशनला? ते मॅडमने सेम कोड मागितला. सेम कोड एआय कडे असेल का? एआय म्हणजे काय? त्याने सगळीकडचा डेटा कलेक्ट करून ठेवलेला आहे. एखाद्याचा काय कॉम्प्लेक्स लॉजिक असेल, तुम्हाला तो कोड भेटणार आहे का एआय कडून? तुम्ही चॅट जीपीटीला आत्ता एक टाका, कुठले कोणी आता नंतर एक ट्राय करू शकता. ठीक आहे, तुम्ही त्याला एखादा कॉम्प्लेक्स व्हिडिओ किंवा इमेज बनवायला लावली ना, तो कधी सांगतो माझ्याकडे अवेलेबल नाहीये, किंवा मी बनवू शकत नाहीये, किंवा ह्या ऍप्लिकेशनवर जाऊन बनवा, कॅनवाला जावा, ह्याला जावा. का? त्याकडे तो डेटाच नाहीये. तर एआय जॉब खाणार हे खरं नाहीये. एआय जॉबचे टायटल खाणार. आधी जो C++ डेव्हलपर होता, तो नंतर जावा डेव्हलपर झाला. बट C++चा यूज संपला का मार्केटमधला? तर नाही. काही कंपन्या अजूनही C++च यूज करतात. जावा नंतर पायथॉन आलं. जावा डेव्हलपर संपले का मार्केटमधले? नाही. पायथॉन डेव्हलपर आले, नवीन आले. पण त्या C++ वाल्यांनी शिकता जॉब करता करता तिथं त्याच्याच कंपनीमध्ये, ज्यावेळेस कंपनी जावाला चालली, कंपनी टेक्नॉलॉजी अपग्रेड करते, पण तो जर तिथंच म्हणला मी C++च करणार, मला ना जावा करायचं, कंपनी म्हणाल बाहेर जा, आम्ही नवीन घेतो जावा डेव्हलपर. पण त्यानेच जर स्वतःला जावामध्ये अपग्रेड केलं तर ठेवणार ना त्याला? बरं, तो शिकला त्याच्यामुळे त्याला सॅलरी पण मिळणार ना एक्स्ट्रा, राईट? सेम फॉर पायथॉन. तर एआय जॉब खाणार म्हणजे काय? तर एआयच्या गोष्टी पण, एआय जे आहेत, गिटहब कोपायलट म्हणा, किंवा अजून तुमचे बाकीचे विंडसर्फ म्हणून एआय टूल आहेत. तर एआय टूल ज्यांनी शिकले त्याला भेटणार. पण मी म्हणत नाही की आता एआय टूलच शिका. तुम्ही आता जे शिकताय ते याच्यात तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला कसं भेटतंय, किंवा मार्केटमध्ये आता जॉब ओपनिंग कशा, त्याच्यात थोडंफार तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं, तुम्हाला इझिली जॉब भेटणार आहे, राईट? तर मग हा एआय जॉब खाणार ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. तर एआय वरती कोणाकोणाला काही क्वेश्चन आहेत का? अरे एक तरी क्वेश्चन विचारा. ह्याला काय अर्थ आहे? मी म्हटलं आता एआय शिका, तर कोणाला पटलं, कोणाला क्वेश्चनच पडला नाही एआय म्हणजे काय शिकू म्हणून. बरं, एआय कोणाचे जॉब खाणार? तुम्ही वाचताय एआय जॉब खाणार, एआय कोणाचे जॉब खाणार? का खाणार फ्रंट एंड डेव्हलपरचे? इझी नसतात ते. ऍक्च्युली कसं आहे की फ्रंट एंड कोड मोस्टली ज्यावेळेस तुम्ही HTML यूज करा, हा रिपिटेटिव्ह असतात. ज्यावेळेस तुम्ही HTML यूज करता त्यावेळेस रिपिटेटिव्ह सेम कोड यूज करता ना, त्याच्यामुळे मग तुमचा एआय त्यावेळेस तुमचा जॉब खातो, राईट? पण जर तुम्ही ते शिकलात जे एआयला पाहिजे, जे कंपनीला पाहिजे, त्यावेळेस तुमचा जॉब काय झाला? तुमचा जॉब फुल्ली सिक्युअर झाला. तुम्ही आता इथे कुठल्या कुठल्या कोर्सला आहे मॅडम? तुम्ही इथं काय करता आता? पायथॉन. पायथॉनचे किती आहेत? जावा, अजून अजून काय असेल आपल्या इथे? मलस्टॅक. ठीक आहे. ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही आतापर्यंत बघितलं, कुठल्याही गोष्टी जावाचे व्हर्जन येतात, त्याच्यात पायथॉनचे येतात. तर आतापर्यंत तुम्ही हा स्टडी केलात का की पायथॉनच्या लास्ट व्हर्जनला काय होतं, आत्ताच्या व्हर्जनला काय? तर तुम्ही जर हे एक्सपेक्ट करताल की सरांनी शिकवायचं, सर ते सांगणार नाही. सर काय सांगणार? करंट मार्केटमध्ये काय पाहिजे सर सांगणार. जर तुम्ही स्वतःच्या सर जेवढं शिकवतात तेवढ्याच लर्निंग वरती जर डिपेंडंट राहिलात तर तुम्हाला कसं चालेल? अरे की इंटरव्ह्यू घेणार ते विचारू शकतो ना की माझ्या कंपनीत लास्ट पायथॉन यूज होतोय, मी आता अपग्रेड करायला चाललोय, तर मग नवीन याच्यात काय नवीन आहे? आणि तो क्वेश्चनचा विचार सरांना कसं काय माहिती? आणि ऍक्च्युली ब्लेम सरांवर येतो. तुम्ही अनुभवला असेल की तुमचा एवढा कोर्स करून पण मला जॉब भेटत नाही, राईट? तर तुम्ही कोर्स केलेला असतो एक 2-3 महिन्यापूर्वी, आणि मार्केट ज्या स्पीडनी बूम होतंय, ट्रेंडिंगनी वर जातंय, त्यानुसार तरी मला नाही वाटत की ते तुमचं लगेच होईल. हा, ऑफकोर्स लगेच चेंज होणार नाही, सरांना घाबरत नाही मी, डोंट वरी. बट तरी तेवढा मार्केटमध्ये चेंज येतो. पण ते तुम्ही स्वतःला सेल्फ अपग्रेड केलं पाहिजे तिथे. जर तुम्ही सेल्फ अपग्रेड होत नसताल
तर मग तुम्हाला मार्केटमध्ये टिकणं थोडं अवघड जाईल. राईट? कळलं? काय काय शिकलात तुम्ही आत्तापर्यंत तरी? स्टार्टिंग पासून किती जणांच्या लक्षात राहिलं मला ते बघायचं. आणि की मला तर वाटतं 2 जणांनीच लिहून घेतलं, 3. बाकी कोणी लिहून घेतलेलं सरांनी लॅपटॉप ओपन ठेवलाय, मला वाटतं टाईप करतायत, पण माहित नाही. ऑनलाईन वाले झोपले. तर मेन म्हणजे मी सांगितलं आता इंटरव्ह्यू साठी ऍक्ट, राईट? ऍप्टिट्यूड, ऍटिट्यूड, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स आणि टेक्निकल. ऍप्टिट्यूड साठी वेबसाईट कोणती सांगितलेली? राईट. ऍटिट्यूड कसा पाहिजे तुमचा? पॉझिटिव्ह. कम्युनिकेशन कसं शिकणार? कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिक बिल्ड व्हायला पाहिजे तो, राईट? आणि टेक्निकल तुम्ही करताच ऑलरेडी. तुमचे क्रायटेरिया झाले जॉबचे. फ्रेशरसाठी वर्क फ्रॉम होम ऑफिस. आता मला माहिती कोण कोणाला वर्क फ्रॉम ऑफिस करायचं, अजूनही हात खाली येत राव. हायब्रिड, वर्क फ्रॉम होम. आता तिन्हीला तुम्हाला जेवर पाहिजे होते, आणि मी म्हटलं कुठलाही पाहिजे तो घ्यायचा आहे. तर आता तुम्ही परत क्रायटेरिया लावलं की मला फक्त वर्क फ्रॉम ऑफिस पाहिजे. तर मी आता उद्या वर्क फ्रॉम होमचा जॉब घेऊन आलो तर कसं चालायचं मग तुम्हाला? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता करंट मार्केटमध्ये, आणि मी सांगतो 2020 पर्यंत मार्केटचं जे हे होतं, जॉबची डिफिकल्टी, इंटरव्ह्यूची डिफिकल्टी म्हणा किंवा जॉब भेटणं, ते थोडं इझी होतं. रिझन बिहाइंड दॅट इज कॉम्पिटिशन नव्हती. आता एक क्वेश्चन विचारतो, तो सगळ्यांना आवडेल, सगळे हसताल पण त्याच्यावरती. ठीक आहे, 2020 नंतर एवढी कॉम्पिटिशन का वाढली? पण कोविड नंतर का वाढली? कोविड झाला काय, कॉर्पोरेट वाल्यांना कोविड होत नाही असं आहे का? त्यामुळे इकडे आले का सगळे? नाही. मेन फॅक्टर नाही. सगळ्यांचे भरपूर चालू होते. मेडिकल वाल्यांचे चांगले चालू होते, मेडिकल उघडायला पाहिजे होतं. इकडे कुठं आलात? मेडिकल वाल्यांनी डबल किमतीला मास्क विकले. मेन फॅक्टर आहे मग असा तुमचा सॅलरी. मार्केटमध्ये एक बबल आला, 3 लाखाचा पॅकेज वाला माणूस 12 लाख घ्यायला लागला. तो 12 लाख का घ्यायला लागला? कारण की पहिले त्याने स्वतःला अपग्रेड केलं, पाहिजे तो जॉब ऍक्सेप्ट केला, आणि मेन म्हणजे कंपनीकडे पैसे सेव्ह होत होते. कंपनी समोरच्या कंपन्यांना चार्ज करत होती. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आम्ही त्याला बबल म्हणतो. आणि तो बबल आता बऱ्यापैकी तो एवढा मोठा होतो, बारीक झाला. बट तो बबल बघून किती जणांनी ऍडमिशन घेतली बीसीएस बीसीए कोर्सला? हातवर. एकच हॉनेस्ट माणूस आहे इथं. तर तो बबल आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, आणि त्याच्यामुळे जे सॅलरी एक्सपेक्टेशन जे तुमचे आहेत ते कुठेतरी झाले. आता त्यावेळेस ऑफकोर्स फ्रेशरनी पण 7-7, 10-10 लाखाची पॅकेजेस काढली असतील तुमचे कोणी सिनियर. 7 लाखाचं लागलं, 10 लाखाचं लागलं. त्याच वेळेस आपल्या ह्याच्यात MIDC मधला माणूस अजूनही 15-20 हजारावर काम करत होता. किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पण तेवढं पॅकेज नव्हतं, तेवढे पगार नव्हते. मग त्यावेळेस लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडून काय चूज केलं? कॉर्पोरेट. आता इथे तरी सगळे टेक्निकल बॅकग्राऊंडवरचे आहेत. लास्ट टाइम मी जो घेतलेला सेशन, BA BCom, BA वाला मला म्हणतोय मला घेत नाहीयेत. अरे म्हटलं तुला घेत याच्यासाठी नाहीत बिकॉज तुझ्याकडे टेक्निकल डिग्री नाही. कारण की तुमचं सगळं ज्यावेळेस तुम्ही छोट्या कंपन्यांमध्ये, आता छोट्या कंपन्यांमध्ये त्या गोष्टी बघत नाहीत, बट तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये आता त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं, त्यावेळेस या गोष्टी काय बघितल्या जातात. आणि ऑफकोर्स तुम्ही हा तो बबल घेऊन जर कोणी ऍडमिशन घेतला असेल, त्यांच्यासाठी एकच आहे की तो बबल आता फुटलेला आहे किंवा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यावेळेस भेटले लोकांना 100%, 200%. 5 लाखाचा पॅकेज 15 लाखाचा घेतला. आता 5 वाल्याला पण आता 8लाच जावं लागतंय. आणि मग त्याला ते 10 भेटत नाही किंवा 15 भेटत नाही, म्हणून तो ती 8ची ऑफर पण सोडतो, आता झालेली ऑपॉर्च्युनिटी पण सोडून देतो. मग तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायला शिकलं पाहिजे. आता उद्या मला इथं सांगा की उद्या मॅडम आता तुम्ही इथं कोर्स करताय बरोबर, मॅडम किंवा सरांनी उद्या सांगितलं अरे एक हिंजवडीला एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी मला सांगितलंय एकाने, वॉक इन ड्राईव्ह आहे, तर तुम्ही जाताल का? मुंबईला आहे, जाताल का? बेंगलोरला आहे, जाताल का? नाही ना, राईट? तर आत्ताच्या कंडिशनला असं झालेलं आहे,
ह्याच्यातले किती लोक त्यांनी फेस टू फेस इंटरव्ह्यू फेस केलेला आहे? फेस टू फेस, मी ऑनलाईन म्हणत नाही, फेस टू फेस, समोरासमोर. समोरासमोर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू येता, तुम्ही तुमची नजर कुठं असते? किंवा मग असं, बरोबर, राईट? तुम्ही ज्या इकडं तिकडं बघता त्यावेळेस समोरच्याला कळून जाते की हा समोरचा व्यक्ती अडखळलेला आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टीला टॅकल करण्यासाठी आता नवीन फोर्थ एक्सपेक्टेशन आलेली आहे. जोपर्यंत मला प्रॉक्टेड किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू असतात ना, तोपर्यंत मी अप्लायच करणार नाही. आणि प्रॉक्टेड इंटरव्ह्यू मध्ये आता रील परत आलेले आहेत. एक जण चॅट जीपीटीचा मोबाईल ठेवतो असा, बरोबर, स्क्रीन शेअरिंग वरती चॅट जीपीटी, किंवा मग ते असं स्पीकरवर टाकणार, कोणतरी शेजारी बसलेला असणार, तो मला आन्सर सांगणार. ठीक आहे, तुम्ही ह्यानी इंटरव्ह्यू पास पण होता. एकतर हे रील पुरतच मर्यादित असतं, ट्राय करायला जाऊ नका. ट्राय करायला जर गेला ते आणि जर पकडला गेलात, ती कंपनी तुम्हाला ब्लॅकलिस्ट करते. तुम्ही एकदा ब्लॅकलिस्ट झालात की तुम्हाला त्या कंपनीत परत जॉब करता येत नाही. त्यांच्या जर अलाइन कंपनी असतील, जस्ट लाईक LTI, माइंट्री आता एकत्र झालेत, बट LTI वेगळं होतं, माइंट्री वेगळं होतं. तर LTI मध्ये जर तुम्ही तशा केसमध्ये पकडला गेलात, तुम्हाला माइंट्री मधून पण बॅन करून टाकतात ते. तुमचं पॅन कार्ड जातं इथं. आता तुम्ही पॅन कार्ड तर नवीन काढू शकत नाही, मोबाईल नंबर 10 घेतात, ईमेल 10 ID काढतात, पॅन कार्ड तुमचं इथं ते घेतात, तुमचं पॅन कार्डच बॅन होऊन जातं. तुम्हाला इंटरव्ह्यू देता येत नाही परत. त्याच्यामुळे जर तुम्ही हा विचार करत असाल की मी ह्याचं गंडवून करू, भले ठीक आहे, तुम्ही तसं करून पास पण झालात. हे का मॅडमची मैत्रिणी हुशार आहेत, त्यांनी दिला, ठीक आहे. काही काही ठिकाणी तर ऍप्टिट्यूडचं पण मी असं बघितलेलं आहे, सरांनी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, सह्याद्रीच्या सरांनी ऍप्टिट्यूड चांगलं येतं, माझ्या जागी बसवलं, क्रॅक झाला. बट जर तुम्ही असं क्रॅक होताय तर पुढं कंपनीत जाऊन काय काम करणार आहे? तिथं जाऊन काय होतं मग? तिथं जाऊन तुम्हाला ओव्हरबर्डन पडतं. किती जणांनी वर्ड ऐकलाय ओव्हरबर्डनचा? राईट? ओव्हरबर्डन म्हणजे काय? तुम्हाला कुठलाही तुमचा कॉर्पोरेट मधला मित्र सांगणार, मला 12 तास बसवलं रे, मी 14 तास काम करतोय, काय करू? 4 महिने झाले माझं 12 तास काम चाललंय, वैतागलोय मी, काय करणार? सोडून देऊ का जॉब? सोडून पण परत बेरोजगार होतो, दुसरीकडे शोधतो. ऍक्च्युअली याच्या हेच कारण असतं. जर तुम्हाला त्या टेक्निकल थिंग मध्ये नॉलेजच नाहीये, तुम्ही आता चिटिंग करून जाताय, तुम्हाला तिथे ऍक्च्युअल मध्ये काम करता येणार नाही. तुम्ही शिका, लर्निंग करा, सर त्यासाठीच. तुम्ही ज्यावेळेस लर्निंग करून तिथे जाणार आहात, तुम्ही ऑटोमॅटिक काम करू शकणार आहात. आणि तुम्ही जर काम करताय, आता सर जर तुम्ही फ्रेशर म्हणून जॉईन झालाय एखाद्या कंपनीत, ऑफकोर्स कंपनी तुम्हाला जर पे करते 8 तासाचा, त्यांना माहिती आहे ना 8 तासात काम किती होणार आहे, ते तुम्हाला 8 तासच काम देणार, बरोबर. जसं मी बोललो, वर्क फ्रॉम होम घेतलं, 2 तास झोप काढली, तर तुम्ही कॅल्क्युलेट असं नाही करत की मी सकाळी 9 ते 1 काम केलं, 1 ते 3 झोपले बरं का, आणि मग परत 3 ते 7 काम केलं. ठीक आहे, मग तुम्ही असं नाही म्हणणार की मी 8च तास काम केलं, तुम्ही म्हणणार मी 9 ते 7 काम केलं रे, 9 ते 7 लॉग इन केलं, तर मी 10 तास काम आहे माझ्या इथं, मला भरपूर काम आहे. किंवा मग ऑफिसमध्ये असतं, माझा मॅनेजर मला बसवून ठेवतो. हा, काही कंपन्यांमध्ये आहे टॉक्सिसिटी, मी म्हणत नाही की प्रत्येक कंपनी सेम असते किंवा प्रत्येक माणूस सेम असतो, प्रत्येक मॅनेजर सेम असतो, बट 90 to 95% मॅनेजर्स आर नॉट बॅड. त्यांच्यासमोर पण काहीतरी टार्गेट असतं की मला हे टास्क कम्प्लीट करून घ्यायचंय, त्याच्यामुळे मग ते त्या हिशोबाने विचार करतात आणि त्यानुसार तुम्हाला काम लावतात. जर तुम्ही ते टिंगल टवाळे करून जर काम केलं, ऑफकोर्स ते 8 तासात होत नाही, ते तुम्ही 10 तास 11 तास बसता, आणि कंपनी ऑफकोर्स तुम्हाला पे करते म्हणजे तुम्हाला तेवढं काम ते देणारच आहे, नाही असं नाही. आणि मग त्यावेळेस सुरू होतो टॉक्सिसिटीचा विषय, की माझा मॅनेजर टॉक्सिक आहे, माझ्याकडे भरपूर काम आहे. अरे तुम्हाला 3 महिने ज्यावेळेस तुम्ही ते काम 8 तासात करता, 8 तासाला ठीक आहे, स्टार्टिंगला भरपूर त्यांना वेळ पण लागतो, मी असं म्हणत नाही की बाबा 8 तासाचं काम 8 तासातच होईल, स्टार्टिंगला वेळ जातो, पण पहिले 3 ते 6 महिने तुम्हाला 3 ते 6 महिने सहन करत असतं. 3 ते 6 महिन्यानंतर तुमची एकदा कामाची ती सवय लागली, ऑफकोर्स तुम्ही पायथॉन डेव्हलपर म्हणून लागलाय, ठीक आहे, तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करताय, तुमचा एक कोड आला, तो प्रोडक्शनला गेला, दुसरा आला, प्रोडक्शनला गेला, 2 स्प्रिंट झाल्या, 3 स्प्रिंट झाल्या, 4 स्प्रिंट झाल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काम करणार परत त्याच कोडवर, तसा सेमच कोड असणार आहे ना, भले नवीन असला तरी स्टार्टिंगवर सगळं सेमच असणार आहे, तुम्ही लायब्ररी इन्क्लूड करताय, काय करताय, त्या तर सेमच असणार आहे ना. त्यावेळेस तुमचा तो टाइम सेव्ह होणार आहे ना आपोआप. जे काम तुम्ही 8 तासात करायचे ते 6 महिन्यानंतर ऑफकोर्स तुम्ही 6 तासात करणार आहे, आणि वरचे 2 तास तुमचे फ्री भेटणार आहेत.
त्यामुळे तो एक्सपिरियन्स माणूस असतो, तो तुम्ही बघितला जास्त एक्सपिरियन्स माणूस असेल तो कधीच डेव्हलपमेंट साईडला रडत नाही. रडता ऑफकोर्स सपोर्ट साईडला प्रॉब्लेम येतो, नाईट शिफ्ट असते, त्यांना बसावं लागतं, बट डेव्हलपमेंटचा माणूस रडत नाही. का? कारण की त्याला एका मुवमेंटला जाऊन त्या कामाची सवय लागलेली असते, तरी करतोय ना, राईट? एनी क्वेश्चन्स? क्लिअर? नेक्स्ट मी आता क्लासमध्ये माझं येणं जाणं होईलच. मोस्ट ऑफ द तुम्ही मला कुठेतरी प्लेस झालेले पाहिजेत. ह्या गोष्टी असा नाही की आता कोणतरी आला बोलून गेलाय, अरे मी माझ्या म्हणण्याने करणारे काय करायचं ते होईल तो येईल, बघता येईल. आम्ही बसायचो ना तिथे बॅक बेंचला, म्हणजे नॉट इन क्लास, कॉलेजमध्ये पण असं काहीतरी टिंगाटावाड्या मागून हे, मी त्या ह्याने आलतो, मेरे साथ भी वही होने वाला है, बट इट्स गुड ऍक्च्युअली. एनी क्वेश्चन्स? नो? क्लिअर? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली एमसीएस मी केलं. एमसीएस कशावरती केलं? कॉम्प्युटर सायन्स, तुला माहिती आहे. त्याच्यानंतर मी तिथे बघितलं, ज्यावेळेस आता मी मार्केटमध्ये ज्यावेळेस माझं एमसीएस कम्प्लीट झालं, मी बीसीएस नंतर लगेच जॉबला लागलेलो. बीसीएस नंतर एमसीएस ला ऍडमिशन घेतलं. एमसीएस चे 2-3 महिने आले मी जॉबला लागलो. तर मला व्हीआयटी कॉलेजला होतो मी इथे कोंडव्यातल्या. त्या मॅडमशी बोललो मी, मॅडम बोलले ठीक आहे, तू सॅटर्डे संडे 75% लेक्चर करून कसं तरी करून 75% अटेंडन्स कर आणि तिकडे जॉब कर, काही प्रॉब्लेम नाही, त्याला आम्ही सपोर्ट करतो तुला म्हणून. आणि कॉलेजेस मोस्टली सपोर्ट करतात, ठीक आहे. तर ज्यावेळेस मी तिथं ग्रूम झालो इंडस्ट्रीमध्ये, ज्यावेळेस एमसीएस कम्प्लीट झालं, त्यावेळेस माझा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. त्यावेळेस मी इथं बघितलं इथं काय ट्रेंडिंग आहे. तर बिझनेस अनालिस्ट ही पोस्ट माहिती आहे कोणाला? बिझनेस अनालिस्ट, बिझनेस अनालिसिस, डेटा अनालिस्ट. मी सध्या डेटा इंजिनियर असो, डेटा साईडचं मला जास्त नॉलेज आहे. तुम्ही इथं कोणी डेटामध्ये जास्त नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्या गोष्टी जास्त एक्सप्लेन केलेल्या नाहीयेत. जर तुम्हाला पाहिजे तर मी ते नॉलेज 1 on 1 पण देऊ शकेन. बट ज्यावेळेस मी इथं गेलो त्यावेळेस मी बघितलं बीए बिझनेस अनालिस्ट ही एक चांगली गोष्ट आहे. मी एमबीए ला ऍडमिशन घेतलं बिझनेस अनालिटिक्स, ह्याला बिझनेस अनालिटिक्स म्हणून त्याच्यात एक फील्ड आहे. जसं आपलं HR आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, तसं बिझनेस अनालिटिक्स म्हणून एक आहे, पुणे युनिव्हर्सिटीचा आहे तो कोर्स. त्याला ऍडमिशन घेतलं. त्याचा आता मला आयटी इंडस्ट्रीमध्ये फायदा असा झालाय की एका लेवल नंतर मी 12-13 वर्ष एक्सपिरियन्स नंतर माझ्याकडे मॅनेजमेंटचं असणार आहे. त्यावेळेस मला 2 गोष्टी असणार आहेत. एक तर तुम्ही टेक्निकल मॅनेज करा और प्रोजेक्ट मॅनेज करा. माझ्यासाठी त्या दोन्ही गोष्टी ओपन झाल्या. मी आता करंटली एमसीएस घेऊन बसलेलो. एमसीएस मुळे मला फक्त टेक्निकल मॅनेजमेंटला घुसण्याचा जास्त चान्स होता किंवा जास्त स्कोप होता. आता मी एमबीए केल्यामुळे मला बिझनेस आपल्या ह्याचं टीम मॅनेजमेंटवर त्यात पण घुसता येऊ शकतं, राईट? आणि ते पण मी बीए मध्ये केलं की उद्या जाऊन मला पुढे बिझनेस अनालिस्टचा रोल करायचा आहे, तर मी तो पण ऍक्सेप्ट करू शकेन. तर त्याच्या गोष्टीमुळे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये आता त्या ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टी कळतात की मला आता काय पाहिजे, काय करायचंय. पण जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात मार्केटच्या, तोपर्यंत तुम्ही ते शेवटपर्यंत कन्फ्युज राहता की मला काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस मग तुम्ही सरांकडे यायला पाहिजे की आता मला मार्केटमध्ये काय चाललंय ते सांगा, जेणेकरून मी त्या मार्केटनुसार मी स्वतःला प्रिपेअर करेल. त्यासाठी तुमचं मीडियम आहे सर. कारण की तुम्ही कॉलेजला, मी म्हणत नाही कॉलेजला शिकवत नाहीत, कॉलेजला सगळं शिकवतात. कॉलेजमध्ये थेरॉटिकल गोष्टी भरपूर येतात, आता प्रॅक्टिकल पण यायला लागल्यात. मी बघितलं माझ्या भावाचा ए वगैरे कसलेले सब्जेक्ट आलेत, आमच्या वेळेस नव्हते ते. बट कॉलेजमध्ये आपण किती अटेंड करतो, आपण किती लक्ष येतो, आपण किती टिंगाटावाळ्या करतो. आपण कॉलेजमध्ये ज्यावेळेस पेपरला जातो, ठीक आहे, मोस्टली जे टॉपर असतात ते विचार करतात की मला टॉप करायचंय. बॅक बेंचर्स माझ्यासारखा विचार करतो पासिंगला किती मार्क्स पाहिजेत, राईट? माझ्यासारखं मी बोललो बिकॉज मी पण त्यात कॅटेगरीमध्ये. पासिंगला किती मार्क पाहिजेत. मग तुम्हाला तिथे बसून त्या गोष्टी कळत नाहीत. मग तुम्ही ज्यावेळेस बॅचलर डिग्री घेता, बॅचलरचा जॉब सध्या कमी आहेत, मास्टर्सला विचारतात. जसं मी बोललो की सगळं यायला पाहिजे त्यासाठी मास्टर्सला विचारतात. ज्यावेळेस तुम्ही बॅचलर डिग्री घेऊन बसता, तुम्हाला जॉब भेटत नाही, तुम्हाला कळत नाही मी काय करावं. जर तुम्हाला काही जॉब भेटला नाही तर दिस इज द वे. मॅडम आहेत, सर आहेत. मार्केटमध्ये काय झालंय, बिकॉज ही लोक तुम्हाला सांगत नाहीत, बट ही लोक कॉन्स्टंटली आमच्या टचमध्ये असतात, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतात. म्हणजे मी एक सोर्स नाहीये, मॅडमचे भरपूर सोर्स आहेत. विशाल म्हणून म्हणजे आमच्याच बॅचच्या जवळजवळ, आमची मॅडमची फर्स्ट बॅच होती, फर्स्ट का सेकंड बॅच होती. आमच्याच बॅचच्या जवळजवळ 10 ते 12 जण, 10 ते 12 वेगळ्या कंपन्यांमध्ये प्लेसेस, सगळ्या मॅडमचे कनेक्टेड आहेत. सो मार्केटमध्ये कुठं काय चाललंय मॅडमला ऍक्च्युअल मध्ये माहिती असतं. अँड दॅट्स वाय मॅडम बाहेरच्या शहरात जाऊन किंवा बाहेरच्या गावात जाऊन ते नॉलेज शेअर करू शकतायत. त्यांचं तेवढं नॉलेज आहे. म्हणजे मॅडम पण स्वतःला अपग्रेड करतायत, फक्त आम्हाला विचारून नाही, ते स्वतः पण स्टडी करून करतायत. सर स्वतः पण स्टडी करून कुठेतरी स्टुडंटला काय नवीन मिळालं पाहिजे ते करतायत. तर ह्या ज्या तुम्ही क्वेश्चन विचारला की एमबीए कशात केलं पाहिजे काय केलं पाहिजे, ते मला कळलं.
कारण की मी मार्केटमध्ये राहिलो. बट तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. आणि तोपर्यंत काय करा, तोपर्यंत हा तुमचा सोर्स आहे. तुम्ही आता कुठली डिग्री करताय? बीएससी कम्प्युटर सायन्स करताय, बरोबर. जर तुम्ही आता, हे बघा, आता मी म्हणत नाही की तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे कुठली स्पेसिफिक, की एमबीएस केलं पाहिजे. माझं असं मत आहे, कोणाच्या इन्फ्लुएन्सने येऊ नका ऍडमिशन. मास्टर्स प्रत्येकाने केलंच पाहिजे. मला जर विचारलं तर भले तुम्ही आत्ता करा, 2-3 वर्षांनी करा. माझ्याकडे आत्ता फायनान्शियल कंडिशन नाही, मी जॉबला करते साईड बाय साईड पॅरलली, एक्सटर्नल करते, कसं करते तुमचा प्रश्न आहे, करा. त्याचं मी नंतर सांगतो का केलं पाहिजे. बट तुमचं उत्तर असं आहे, तुमच्या याच्या प्रश्नाला उत्तर असं आहे माझं, जर तुम्ही विचार करता मला एमबीए करायचंय, बट जर तुम्हाला कोणी येऊन म्हटलं, तर मी जर म्हणलो एमबीए ना करू एमसीएस करा म्हणून, तर ते थोडं वेगळं जाईल. तुम्ही तर कन्फ्युज होऊन तुम्हाला काहीच करता येत नाही. ठीक आहे. तुम्हाला जर वाटतंय एमबीए करायचंय मला, तर एमबीए केल्याने मला कुठल्या कुठल्या फील्ड ओपन होतील, एमबीए केल्याने मला जॉब ऑपॉर्च्युनिटी काय भेटतील, मला एमबीए कोणत्या क्षेत्रात करायचंय, मला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मला एमबीए इन फायनान्स करायचंय का, मला कॉम्प्युटरमध्येच कुठल्या रिलेटेड फील्डमध्ये करायचंय, त्याचा स्टडी करा. जर तुम्हाला वाटलं मला त्या सगळ्याचा स्टडी करून एमबीए करायचंय, तर एमबीए करा. अदरवाईज तुम्ही एमसीएस करू शकता, जी तुमची डिग्रीला एक ऍडव्हान्स डिग्री आहे. तुमचं टेक्निकलला तुम्ही पुढे जाऊ शकता. एमबीए इज अन ऑप्शन. जर तुम्हाला टेक्निकल साईडला जर तेवढा नॉलेज भेटत नाहीये, टेक्निकल साईडला तुमचा इंटरेस्ट तेवढा नाहीये, देन यू कॅन गो फॉर एमबीए. म्हणजे हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, दुसऱ्याचा काहीतरी वेगळा असू शकतो. ठीक आहे. बट तो सगळा स्टडी करून मग तुम्ही चूज करा. सरांच्या क्वेश्चनला आन्सर, मी मास्टर्स का केलं पाहिजे, तर इथे भरपूर जण असतं की जे बॅचलर डिग्री आहेत, राईट, मी म्हणतो की पुढे जाऊन जर तुम्ही केलं काय प्रॉब्लेम नाही, पण करण्याच्या मागचं रिझन हे की आता माझ्याकडे तर हे दोघं जण आले इंटरव्ह्यू द्यायला, फॉर एक्झाम्पल एक्सपिरियन्स आहेत, फ्रेशर आहेत. ठीक आहे. सरांचं बॅचलर झाले, सरांचं मास्टर झाले, माझा प्रेफरन्स मास्टरला असेल. ठीक आहे. जर सरांना ऑफकोर्स येत असेल यार सरांना एवढं, तर सरांना नॉलेज नाही तर मी ऑफकोर्स बॅचलरवालाच घेणार आहे. बट दोघांचं नॉलेज सेम आहे, दोघांचे टेक्निकल सेम आहेत, दोघांचं कम्युनिकेशन सेम आहे. बट मला डिग्रीवर चूज करायचं, मी मास्टर चूज करणार. बिकॉज मास्टर करणार पण माझ्याकडे 12 काम करतो, बॅचलरवाला पण 12. ऑफकोर्स मी मास्टर्सवाला घेणार आहे, त्याचा एक्सपिरियन्स जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंपनीत जॉईन होता, जर तुम्ही फॉरेन क्लायंट सोबत काम करता, तुम्हाला ऑनसाईड जायचंय, मला जायचं युएसला फिरायला जायचंय, इकडे फिरायला जायचं, तिकडे फिरायला जायचंय, ऑनसाईड ऑपॉर्च्युनिटी ज्यावेळेस येते त्यावेळेस पण प्रेफरन्स तुमच्या टेक्निकल डिग्रीला असतो. तुम्ही काय केलंय, प्रमोशनची गोष्ट येते त्यावेळेस असतो, सॅलरीचं एक हे असतं की एक स्टॅक असतो प्रत्येक कंपनीमध्ये की ह्या एवढ्या लेवलला एवढाच, एवढ्या एक्सपिरियन्सला एवढाच. त्यावेळेस तुमचा बॅचलरवाल्याला सॅलरी आणि मास्टरवाल्या सॅलरीमध्ये थोडा भरपूर डिफरन्स दिसतोच. त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी मास्टर्स केलं पाहिजे. आता ऑफकोर्स काय केलं म्हणतात, नको मला बॅचलर्समध्ये जॉब भेटतोय, मला अजून शिकायचं नाही, मला पेपर द्यायचे नाही पुणे युनिव्हर्सिटीचे, बास करा. इच्छा असेल तर नक्की करा, मी म्हणत नाही लगेच करा. फायनान्शियल कंडिशन नसेल, टाइम मॅनेजमेंट नसेल, आत्ता करू नका, बट नंतर नक्की करा. ठीक आहे. रिझ्युमे सिलेक्ट व्हायची सीन सांगतो तुला कसा असतो ते. तू फ्रेशर आहेस, फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रेशर आहात, तर मग फ्रेशर लोकांचा रिझ्युमे सगळ्यांचा सेमच असतो. आता या क्लासमध्ये सगळे 4 स्टुडंट पायथॉनचे आहेत, त्यांच्या ह्याच्यावर टेक्निकल स्टॅक पायथॉनच असतो. त्यावेळेस मग तुमचं ज्यावेळेस असं कंडिशन आहे की बाबा ज्याची बीसीएस डिग्री आहे त्याचा टेक्निकल स्टॅक पण सेम आहे, सगळं सेम आहे आणि पायथॉन पण आहे. जर मला पहिले ह्या दोघांनी अप्लाय केलं, यांनी पुढच्या आठवड्यात अप्लाय केलं, ह्या दोघांमधलं एक सिलेक्ट केलं, ती पोझिशन क्लोज झाली, संपला विषय. त्याच्यामुळे फ्रेशर्सच्या ह्याला तुमचं जे सीव्ही आहे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहिता वरती, तो ऑब्जेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह पाहिजे. ठीक आहे. सीव्ही तुमचा प्रॉपरली बिल्ड पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह नंतर तुमचं हे पाहिजे, एज्युकेशनल गोष्टी पाहिजेत. तुम्ही कंपनी तुमच्या कॉलेज लेवलला कुठल्या प्रोजेक्टला काम केलं ते प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन पाहिजे, की त्याच्यातून तुम्हाला कळलं, त्या समोरच्याला कळलं पाहिजे ह्याला कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. बिकॉज तुमच्याकडं एक्सपिरियन्स नसतो. ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स होतो त्यावेळेस तुम्ही तो एक्सपिरियन्स ऍड करता, त्याच्यानुसार तुम्हाला समोरचा सिलेक्ट करतो, राईट. बट स्टार्टिंगला ज्यावेळेस तुमच्याकडे एक्सपिरियन्स काय नाहीये त्यावेळेस तुम्ही तो प्रोजेक्ट टाकून समोरच्याला अट्रॅक्ट करू शकता, मी ह्या प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे. तुम्ही जर एक बघितलं, जर फ्रेशर असेल, आतापर्यंत इथं फ्रेशर्सनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, राईट. इंटरव्ह्यूअर फक्त तुमच्या सीव्ही मध्ये काय, रिझ्यूम मध्ये काय तेच विचारतो.
त्याला विचारायला गोष्टी द्या आणि त्या गोष्टी तुम्हाला माहित असू द्या. चॅट जीपीटीला सीव्ही मागू नका. चॅट जीपीटीला फक्त वर्डिंग मागा. सीव्ही तुमचा तुम्ही क्रिएट करा. आता मी एक सिनारिओ असे पण बघितलेले आहेत की बाबा सीव्ही ऑनलाईन बनवलेला आहे आणि त्याला माहितीच नाही सीव्ही मध्ये काय काय दिलेलं आहे ते. ऑब्जेक्टिव्हच माहित नाही. ऑब्जेक्टिव्ह मधले इंग्लिश वर्ड यूज केलेत, हार्ड वर्ड यूज केलेत, त्याचा अर्थच माहित नाही. एकाला मी विचारलेलं प्रोएक्टिव्ह लिहिता आहे इथं. प्रोएक्टिव्हचा अर्थ ऑफकोर्स आहे ना माहिती असेल. प्रोएक्टिव्ह तो लिहिलाय म्हणजे काय करणार, पण तो प्रोएक्टिव्ह म्हणजे काय त्याला तेच माहित नाही. तुम्ही ज्यावेळेस सीव्ही बिल्ड करता त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी ठेवा. ऑब्जेक्टिव्ह तुमचा कळला पाहिजे की मी लर्निंगला साठी आलेलो आहे. लर्निंग करता करता मी कंपनीचं सगळं हे पूर्ण करेल, ठीक आहे, आणि मला जॉब करायची इच्छा आहे, ह्या ॲटिट्यूडने तुमचा ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. प्लस तुमचं खाली तुमचं एज्युकेशनचं कंपल्सरी पाहिजे. तो टेबल बनवतात सगळे कॉमन झालेलं आहे ते. बॅचलर्सला एवढे, 10वीला एवढे, 12वीला एवढे. तो लागतो फ्रेशरला बिकॉज कंपन्यांमध्ये क्रायटेरिया असतो की माझा एवढा मार्क्सचा क्रायटेरिया पाहिजे. त्यासाठी ज्यावेळेस फ्रेशर म्हणून तुम्ही बाहेर पडता कॉलेजमधून, बॅचलर डिग्री घेतली तुम्ही फॉर एक्झाम्पल, तर बीसीएस करणारे ज्यावेळेस तुमच्या कॉलेजमधून बाहेर पडतात, किती जण बाहेर पडतात? 60 जण पास झाले फॉर एक्झाम्पल. 60 जण त्यात मार्केटमध्ये जॉबसाठी कॉम्पिटिशनला आलेत. एव्हरी वन इज युअर कॉम्पिटिशन, ठीक आहे. फक्त कम्पॅरिझन करू नका. बोलून कॉम्पिटिशन ठेवा, कम्पॅरिझन करू नका. तर एव्हरी वन इज युअर कॉम्पिटिशन. जर तुम्ही एखादा ऍडिशनल कोर्स करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जावाचा कोर्स करता इथे, ठीक आहे, तर ज्यावेळेस माझ्याकडे हे सर आले, तुम्ही आलाय इंटरव्ह्यू द्यायला, हे सरांची बॅचलर डिग्री, तुमच्याकडे बॅचलर डिग्री विथ जावाचं सर्टिफिकेशन आहे, माझ्याकडे जावाची ओपनिंग आहे, मी तुम्हाला प्रेफरन्स देणार. तो इफेक्ट, तो इम्पॅक्ट सर्टिफिकेटचा पडतो. त्याच्यामुळे तुमच्या सीव्ही मध्ये मेन्शन करताना ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, एज्युकेशनचा हे मायने घेणं, त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट ज्यावेळेस देता त्याच्यामध्ये तुमचं कुठला सर्टिफिकेट असेल तर ते पण ऍड करा. बोल्ड मध्ये ऍड केलं तरी चालेल. जावा सर्टिफाईड, पायथॉन सर्टिफाईड, त्यात एक वेगळा इफेक्ट पडतो. आणि ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला स्क्रीनिंग करता, फर्स्ट तुमचा स्क्रीनिंगचाही असतो ना, तुमचं नाव काय, हे काय, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता, बिंदास सांगा. त्यांनी विचारलेले क्वेश्चन नाही की मी जावामध्ये सर्टिफिकेशन केलेलं आहे, सो मला कन्सिडर करताल का म्हणून असं करणार. आता इन केस तुम्ही जर एखाद्या पायथॉनच्या याला, तुम्ही जर एखाद्या जॉबला अप्लाय केलं, ते अप्लाय करताना त्याचे डिस्क्रिप्शन नाहीये, बट नंतर तुम्हाला डिस्कवर झालं की पायथॉन येतो, तर ज्यावेळेस तुम्हाला ते स्क्रीनिंगच्या पायथॉन कळलं त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगा की ऍक्च्युली मॅम माझं पायथॉन झालं नाही, पण माझं जावा झालेलं, तर तुमच्या कंपनीने जावाची कुठली ऑपॉर्च्युनिटी ती मला सांगा. तुम्ही कॉल कट करू नका. ते काय करतात, तो रिक्रुटर जो असतो मोठ्या कंपनीमध्ये, तो फक्त पायथॉनसाठी रिक्रूट करत असतो, बट जावाच्या रिक्रुटरला ते तुमचा सीव्ही पाठवू शकतात. आणि त्यांनी ज्यावेळेस सीव्ही तिकडे पाठवला त्यावेळेस मग तुमचा तिथं शॉर्टलिस्ट व्हायचे चान्सेस होतात. एनी मोर क्वेश्चन्स? घरी जायची घाई कोणाला? ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आत्ताच आज आपण हा सेशन इथेच क्लोज करतोय. हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होईल माझ्या चॅनलवरती, तर कोणाला बघायचं असेल नंतर, म्हणजे ऑफकोर्स गोष्टी जर लक्षात राहिल्या नसतील तुम्ही नंतर बघू शकता. मी क्लासच्या याला कॉलॅप करेलच, बट कॉर्पोरेट चिटचॅट म्हणून माझं युट्यूबवर चॅनल आहे, त्याच्यावरती अजून बाकीच्या गोष्टी आहेत जिथे मी जॉब ओपनिंग टाकतो कधी कधी. रिसेंटली ओपन केलंय. त्यानंतर कॉर्पोरेट फन पण तुम्हाला तिथे भेटेल, प्लस माझे पॉडकास्ट पण तिथे असतात मी दिलेले. तर कॉर्पोरेट चिटचॅट म्हणून हे आहे, त्याला सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. आता जस्ट लाईक तुमचा कोणी मित्र असेल आणि त्याला जर हे इंटरव्ह्यू करायला पाहिजे, तो फ्रस्ट्रेट हो, बिकॉज फ्रस्ट्रेट माणूस लगेच होतो हल्ली, त्याला पण तुम्ही सांगू शकता, त्याला पण तो युट्यूबचा व्हिडिओ दाखवा आत्ताचा हा, त्याला पण नॉलेज भेटेल. शेअर करा जेणेकरून कोणाला कोणातरी फायदा होईल. ऑफकोर्स तुम्ही त्याला कॉम्पिटिशन म्हणून बघा, बट ॲज अ मित्र पण म्हणून पण बघा, मित्र मैत्रीण म्हणून. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ गुड डे.